आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी नतमस्तक होते. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच मराठवाड्याचे भाग्यविधाते नांदेड शहराचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांना विनम्र अभिवादन करते. आजच्या या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, खासदार अजित गोपछाडे साहेब, माननीय श्री अमरनाथजी राजूरकर साहेब, माननीय आमदार बालाजीभाऊ कल्याणकर, आनंदजी बोंढारकर, तसेच आमचे नेते डी.पी. सावंत साहेब, राम पाटील रातोळीकर साहेब, संतुकराव भाऊ हंबाडे साहेब, दिलीप कंदकुर्ते साहेब, प्रवीण साले, माननीय श्री चैतन्य बापू देशमुख, माननीय श्री महेश कुमार डोईफोडे आयुक्त साहेब, आता ज्यांची गटनेता म्हणून निवड झाली असे आमचे मोठे बंधू महेश कनकदंडे साहेब, माननीय श्री गंगाधर बडुरे साहेब, आमचे मोठे बंधू आता ज्यांची उपमहापौर म्हणून निवड झाली असे दीपक सिंग रावत साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर बसलेले माझे सर्व सहकारी, मनपामध्ये जे आता सदस्य म्हणून निवडून आले असे सर्व सहकारी, आणि या ठिकाणी आमच्यावर प्रेम करणारे नांदेड शहरातील सुजाण असे नागरिक, मला प्रसिद्धी देणारे आणि माझ्या या यशाचे वाटेकरी असणारे माझे सर्व पत्रकार बंधू आणि सर्व माझ्या सासर माहेर या ठिकाणून आलेले माझे पाहुणे मंडळी, मित्रमंडळी या सर्वांना मी धन्यवाद देते की आपण या सोहळ्यासाठी इथं आलात. आजचा हा दिवस आम्हा सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. कारण नांदेड महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच भाजपाचा महापौर विराजमान झालेला आहे आणि तो बहुमान मला मिळाला, यासाठी मी सार्थ असं मला अभिमान वाटतो. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच गृहमंत्री अमितजी शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन यासारखं खंबीर नेतृत्व भाजपला लाभलेलं आहे. तसेच या एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य सावित्रीच्या लेकीची निवड केली, त्यासाठी मी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच सर्वात महत्त्वाचे ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली आणि अभूतपूर्व असं भाजपला ऐतिहासिक यश मिळाले असे आमचे नांदेड जिल्ह्याचे सर्व आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आमचे अमरभाऊ राजूरकर, डी.पी. सावंत साहेब, अजितजी गोपछाडे, सर्व भाजप पक्षातील ज्येष्ठ असे पदाधिकारी या सर्वांची मी मनापासून आभारी मानते की मला या पदासाठी तुम्ही योग्य समजलेला आहे, मला हा सन्मान दिला, त्यासाठी मनापासून आपले आभार मानते. खूप आनंद झाला, खूप भावना आहेत मनामध्ये, पण सर्वच भावना व्यक्त करता येत नाही. मग ज्या आपल्या भावना आहेत ते मी माझ्या कामातून नक्कीच पूर्णत्वास नेईल असे मी या ठिकाणी आश्वासन देते. आपली भारतभूमी आणि हे नांदेड शहर एक पवित्र असं शहर आहे आणि या शहराचं पावित्र्य जपताना, नांदेडला विकसित नांदेड करताना स्वच्छता असो, पाणी प्रश्न असो, विजेचा प्रश्न असो, जे काही पायाभूत प्रश्न असतील त्या प्रश्नांना मी अग्रक्रम देईल. नांदेड शहर हे विकसित शहर बनवण्यासाठी माझा 100% प्रयत्न राहील. अशोकराव चव्हाण साहेबांचा संकल्पनेतील नांदेड शहर करणे हाच माझा पहिला ध्येय असेल. आपल्या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये भारत माझा देश आहे असं म्हटलेलं आहे. याचं एक कारण आहे, जेव्हा
जी वस्तू माझी आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्या वस्तूला जीवापड जपत असतो, त्या वस्तूची काळजी घेतो. मग मला आत्ताच आपल्या महानगरपालिकेतील आपल्या जनतेनं, नांदेड शहरातील जनतेनं आपल्या सर्व सन्माननीय सदस्यावर माझ्यावर जो विश्वास टाकला, जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी निभावण्यासाठी प्रत्येक सदस्यांनी मनात एकच भावना ठेवली पाहिजे की हे शहर माझं नांदेड आहे. माझं नांदेड म्हटलं की आपण नक्की त्या नांदेडला जपणार आहोत आणि ही भावना मनात ठेवूनच, तसेच सर्व आपला मतभेद विसरून नांदेडचा विकास आणि जनतेचा विकास एवढीच ही भावना मनात ठेवून आपल्याला सर्वांना मिळून एक टीम वर्क करायचं आहे. आपल्या या गोदाकाठी वसलेल्या या शहरासाठी विकासाची गंगा, भक्तीची यमुना आणि विद्येची सरस्वती या त्रिवेणीचा संगम आपल्याला करायचा आहे. आणि हे संगम हे जर साधायचं असेल तर आपल्याला पूर्ण टीमवर्क करावं लागेल, सगळ्यांना मिळून काम करावं लागेल. शेवटी जाता जाता एवढंच एक सांगू इच्छिते की मला जे महापौर पदाची खुर्ची दिलेली आहे, हे सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर ही मला सेवेसाठी मिळालेली खुर्ची आहे असं मी समजते. आणि सेवाभाव हाच माझं ब्रीद वाक्य असेल या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते. आता एकही दिवसाचा विलंब न करता, मी सर्वांना सांगू इच्छिते की एकही दिवसाचा विलंब न करता लागलीच आम्ही आमच्या कामाला लागू, हे मी सर्व माझ्या सदस्यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करते. आणि परत एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानून माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र.